प्राचीन काळी एक शिष्य आपल्या गुरुकडे शिक्षण घेत होता. तो बुद्धिमान होता, पण आयुष्यात पटकन यश मिळावे अशी त्याची घाई होती. एक दिवस तो गुरुजींकडे गेला आणि विनंती करू लागला, गुरुजी, मला असा एखादा सोपा आणि जलद मार्ग सांगा ज्यामुळे मला लगेच यश मिळेल. वर्षानुवर्षे मेहनत करून वाट पाहणे मला जमत नाही. गुरुजी शांतपणे शिष्याच्या डोळ्यांकडे पाहू लागले. मग म्हणाले, बाळा, उद्या सकाळी नदीकाठी चल, मी तुला उत्तर देईन. दुसऱ्या दिवशी शिष्य उत्सुकतेने नदीकाठी पोहोचला. गुरुजींनी त्याला नदीत उतरायला सांगितले. दोघेही पाण्यात गेले. अचानक गुरुजींनी शिष्याचे डोके घट्ट पकडून पाण्यात बुडवले. शिष्य श्वासासाठी धडपडू लागला, हातपाय झटपटू लागला. काही क्षणांनी गुरुजींनी त्याला बाहेर काढलं. शिष्य धापा टाकत म्हणाला, गुरुजी, हे काय केलं? माझा जीव घाबरला होता. गुरुजी हसून म्हणाले, बाळा, जसा तू आता श्वासासाठी तळमळत होतास, तशीच तळमळ जर तुझ्यात यशासाठी, ज्ञानासाठी आणि सत्यासाठी असेल तर तुला आयुष्यात कोणीही थांबवू शकणार नाही. श्वासा वाचून जसा जीव राहू शकत नाही, तसंच ध्येय वाचून खऱ्या शिष्याचा प्रवास पूर्ण होऊ शकत नाही. शिष्याच्या डोळ्यात पाणी आले. त्याला उमगले की यशासाठी केवळ इच्छा पुरेशी नसते, तर त्यासाठी प्रचंड तळमळ, मेहनत आणि संयम आवश्यक असतो. शिकवण: आयुष्यात ध्येय गाठण्यासाठी खऱ्या अर्थाने आस आणि तळमळ असली पाहिजे. गुरु आपल्याला फक्त उत्तर देत नाहीत, तर अनुभवातून शिकवतात. संयम, मेहनत आणि प्रामाणिकता हेच यशाचे खरे सूत्र आहे. शिष्याने नेहमी गुरुवाणीला विश्वासाने स्वीकारले पाहिजे. धन्यवाद. कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक